प्रत्येक सब्जेक्टच्या टीचरची हीच कंप्लेंट. ओ. हा मुलगा माझ्या पिरियडला झोपतो. अरे उठ, ते बोर्डवरचं लिही, ते रीडिंग करायचं. बरं उठायचा, लिहायचा, परत झोपायचा. ओ. म्हणजे त्याच्या डोळ्यावरती झोप एवढी दिसायची ना, मग आता त्याला उठवून आपण किती वेळ उठवणार? हां, आता ह्याचं सोल्युशन शोधण्यासाठी पॅरेंट्स मीटिंग असते ज्यावेळेला, हां. त्यावेळेला त्याच्या पॅरेंट्सला मी भेटले. त्यांचं म्हणणं असं आहे, की पण सध्या आपण बघतो की स्ट्रेस मॅनेजमेंट हा जो एक पार्ट आहे, तो लोकांना जमतच नाहीये. मग यासाठी मेडिटेशन कशी मदत करू शकतं? मुलं स्टेजवर बोलायला घाबरतात. हं. टीचरने काही विचारलं तर मुलं आधीच घाबरतात. हां. बरं आजकालच्या मुलांमध्ये एक प्रॉब्लेम जास्त दिसून येतो. हं, खोटं बोलणं. काय आहे? हे जे फाईट और फ्लाइट मोड आहे ना, हं. हा नेहमी मुलांच्या डोक्यात असतो. वाचण्यासाठी मला काय करायचंय? हां. टीचरपासून वाचण्यासाठी खोटं बोलायचंय. ठीक आहे, मी बोलतो. आईशी बोलताना, वडिलांशी बोलताना, वडिलांना मुलं घाबरतात. हं, समजा काही पाहिजे आहे, तर आईला सांगतात, "आई, तू पप्पांना सांग ना." हं. का हे बॉन्डिंग नाहीये? पप्पांमध्ये आणि मुलांमध्ये हे बॉन्डिंग का नाहीये? जेव्हा ती मुलं त्यांच्या ॲक्शन्स दाखवायला सुरुवात करतात, मग त्या ॲक्शन्स चांगल्या असतील किंवा वाईट असतील. हां. आणि तेव्हा आपल्याला समजतं, की मी केलेले संस्कार काय होते. जेव्हा मी मेडिटेशनला घेतलं, तेव्हापासून माझ्या लाईफमध्ये, माझ्या मेंटॅलिटीमध्ये, माझ्या स्वभावामध्ये मी चेंज बघितला. आता काय होतं, हा जो कचरा सगळा आपण भरलेला आहे. कसला कचरा? ओव्हर थिंकिंग, हं. चिंता, काळजी, भीती, अहंकार जे पण आहे. बरोबर. तो कचरा आपण किती वर्षापासून भरून ठेवलाय. हं. तो निघायला वेळ तर लागेलच. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे मेडिटेशनची तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार आहे, तो कचरा हळू-हळू निघणार आहे. आता हं. मुलांच्या बाबतीत तुम्ही सतत ओव्हर थिंकिंग फेस करताय, सतत स्ट्रेसमध्ये असतायत, सतत चिंता, काळजी, राग प्रचंड प्रमाणात येतोय. हं. मग ह्याच्यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे मेडिटेशन. सगळ्यात मोठा करेक्ट आहे. प्रॉब्लेम आहे हा हं. लोकांचा ओव्हर थिंकिंग. सतत विचार, सतत विचार. बरं हा प्रॉब्लेम फक्त माणसांचा नाहीये, मोठ्या माणसांचा. हं. लहान करेक्ट आहे. मुलांपासून आहे. हां. 10वीच्या काय झालं? स्ट्रेस आलाय. करेक्ट. कसला? अभ्यासाचा. हं. सगळ्यांना, प्रत्येकाला स्ट्रेस आहे, प्रत्येकाला ओव्हर थिंकिंग आहे. मेंटली हेल्थ खराब होते. आज जर आपण रिसर्च केलं, तर कितीतरी लोक डिप्रेशनचे शिकार झालेले हो. आहेत. डिप्रेशनच्या गोळ्या सुरू आहेत. हे कशामुळे होतंय? तुमची मेंटल हेल्थ खराब झालेली आहे करेक्ट. आणि ही आपणच करून घेतलेली आहे. हं. मी तुम्हाला माझं स्वतःचं अजून एक उदाहरण सांगते, की जेणेकरून लोकांना कसं असतं, की मी सांगते म्हणून माझ्यावर हां. विश्वास ठेवू नका. मी विश्वास नाही ठेवला दुसऱ्यांवर. हं. मी स्वतः एक्सपिरियन्स केलं. ओके. मला स्पॉन्डिलायसिसचा त्रास होता. हं. ठीक आहे. स्पॉन्डिलायसिसमध्ये काय व्हायचं मला, मी 10 मिनिटं पण अशी बसू शकत नव्हते. ओह! 10 मिनिट्ससुद्धा मी बसू शकत नव्हते. शाळेमध्ये मीटिंग किती वेळ चालतात तुम्हाला माहिती हां. असेल. अर्धा-अर्धा, 1-1 तास. शाळेमध्ये मीटिंग संपल्यानंतर मला उठता यायचं नाही. मी ओह! सपोर्ट घेऊन उठायचे किंवा घरीसुद्धा 10 मिनिटं मी इथे सोफ्यावर बसले, की मला उठता यायचं नाही. एक्स-रे काढले, सगळं काढलं. डॉक्टर म्हणाले, "याच्यावर औषधं चालू करा. हे लवकर बरं होणारं लक्षण नाही." ओके. पूर्ण मला खूप त्रास होता. डॉक्टरनी मला एक गोष्ट सांगितली, तेव्हा काय असतं आपल्याला रिलीफ पाहिजे असतो. हां. ठीक आहे, तुम्ही द्या मला औषधं, मी सुरू करते. त्यावेळी आपल्याला फक्त रिलीफ, आपला माइंडसेट काय असतो, मला आराम पाहिजे. हं. ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही औषधं द्या. एक्स-रे काढले, सगळीकडे एक्स-रे काढले. बरं त्यांची औषधं सुरू केली. नाही, रिलीफ नाही. ठीक ओके. आहे. त्याच दरम्यान घर साफ करत असताना मला एक वाचनाची आवड आहे. हां. एक पुस्तक मला हाताशी मिळालं विपश्यना. ओह! मी त्यावेळी ते पुस्तक वाचलं. म्हटलं बघूया हे विपश्यना आहे काय? विपश्यना वाचल्यानंतर माझ्या डोक्यात काय आलं, मला इगतपुरीला विपश्यनेला जायचंय. हं. मला विपश्यना मेडिटेशन करायचं आहे. ओह! जे 10 दिवसांचा कोर्स असतो. त्याच्यामध्ये 10 दिवस तुम्ही बोलायचं नाही, हं. 10 दिवस तुम्ही मोबाईल वापरायचा नाही, काहीच नाही. मी विपश्यनेला गेले इगतपुरीला. ग्लोबल युनिव्हर्सिटी आहे हां. इगतपुरीला ती विपश्यनेची. तिकडे
इंडियनपेक्षा फॉरेनर्स खूप येतात हां, ओके. विपश्यनेला. हे मी स्वतः बघितलेलं आहे. आता झालं काय, मी गेले खरं तिथे. तिकडे गेल्यानंतर माझ्या डोक्यात पहिला विचार हा आला, इकडे मी आले मेडिटेशन करायला, पण मला तर 10 मिनिटं सुद्धा बसता येत नाही. अ, आणि तिकडे तर 1-1 तासाची सिटिंग असतात. 1 तास, 2 तास हं, त्याच्यानंतर ब्रेक असतात. मी म्हटलं, "नाही, बघूया ना काय आहे ते. हं. मला त्रास झाला तर मी सांगेन ना, की मला त्रास होतोय." पहिला दिवस झाला, मला त्रास झाला. दुसऱ्या दिवशी तेव्हाही मला त्रास झाला. तिसऱ्या दिवशी त्याच्यानंतर काय झालं, जिथे मेडिटेशन ते शिकवतात ना, हं. त्या फ्लोमध्ये मी गेले. ओके. 10 दिवस माझं लक्ष नाही. हं. तिकडे मी 2-2 तासाचे सिटिंग केले. पण मला हे ओह! आठवलं नाही. म्हणजे माझं काय झालं विचारच नाही, की हां. मला असं काय होतंय. हं. मी विसरून गेले, की मला आजार आहे, मला स्पॉन्डिलायसिस आहे. मी ओह! पूर्णपणे विसरून गेले. आता झालं काय 10 दिवसाचं मेडिटेशन संपल्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर काय झालं, की टीव्ही बघत बसलेले असताना एक मूव्ही लावलेलं, की काहीतरी होतं. टीव्ही बघत बसलेलं असताना कंटिन्यू 1 तास मी जागेवरती कारण प्रवासावरून थकून आलेली त्या दिवशी. हां. 1 तास कंटिन्यू मी अशीच्या अशी बसून राहिले. कारण 1 तास मला कधीच बसवायचं हं. नाही. मी लगेच अशी आडवी पडायची सोफ्यावरती. माझे मिस्टर मला विचारतायत, "तू 1 तास बसली आहेस इथे?" मी म्हटलं, "काय पॉसिबलच नाहीये." "हो." तेव्हा मी नोटीस केलं माझा पेन गायब झालेला आहे. ओह! म्हणजे त्यावेळी मला नाही आठवलं त्या फ्लोमध्ये. पण नंतर मला समजलं, अरे मला स्पॉन्डिलायसिस आहे. हं. एक्स-रे काढल्यानंतर 0 रिपोर्ट. ओह! म्हणजे हा माझा अनुभव आहे. तेव्हापासून मी मेडिटेशन स्ट्राँगली करायला सुरुवात केली. सो कुठलाही आजार हा मानसिकतेवर डिपेंड असतं हे आपल्याला येस. कळतंय. सो आपण थोडंसं मुलांकडे येऊयात, की सध्या मुलं जी आहेत, लहान-लहान मुलं म्हणा, त्यांना अभ्यासामध्ये मदत होईल किंवा एकंदर त्यांच्या ग्रोथसाठी मेडिटेशनची कशी मदत होईल जरा त्याविषयी सांगा? काय आहे, आत्ताच्या मुलांना मेडिटेशनची खूपच गरज आहे, हं, असं मला वाटतं. काय आहे, मी एक शिक्षिका आहे. 28 वर्षांपासून मी टीचिंग फील्डमध्ये आहे. 28 वर्ष झाली मी मुलांना बघते आहे. हं, त्यावेळची मुलं, यावेळची मुलं खूप फरक आहे. हं. फरक असणारच आहे, जनरेशन गॅप. करेक्ट. ठीक आहे. बट ज्या मुलांना आपण शिकवतो आहे, त्या मुलांचं बाकीची ग्रोथ किती आहे, हे हां. आपल्या लक्षात येतं. मी टीचर असल्यामुळे माझ्यासमोर जर 50 मुलं बसलेली आहेत, ती 50 मुलं सारखी नाही आहेत. बरोबर. प्रत्येकामध्ये काही ना काही वेगळं कमांड आहे, हां. वेगळी शक्ती आहे. काही मुलं अभ्यासात हुशार आहेत, काही मुलं ड्रॉइंगमध्ये हुशार आहेत, काही मुलं मस्ती करण्यातच हुशार आहेत. करेक्ट. एक किस्सा सांगते तुम्हाला, की मुलांकडे आपण आलोच आहे, तर शाळेतला एक किस्सा सांगते. शाळेमध्ये एक 7-8 वर्षांचा मुलगा, ठीक आहे. शाळेमध्ये आल्यानंतर प्रार्थना वगैरे झाली, प्रेयर झाली. पहिला पिरियड सुरू झाला, हं. की तो मुलगा बेंचवर डोकं ठेवून झोपायचा शांत. ओह! आता काय झालं, टीचर असल्या कारणाने, "अरे उठ, ते बोर्डवरचं लिही, ते रीडिंग करायचंय." बरं उठायचा, लिहायचा, परत झोपायचा. ओह! म्हणजे त्याच्या डोळ्यावरती झोप एवढी दिसायची ना, असं नाही की मी एकटीच. प्रत्येक पिरियडला टीचर चेंज होतात. हं. प्रत्येक सब्जेक्टच्या टीचरची हीच कंप्लेंट. ओह! हा मुलगा माझ्या पिरियडला झोपतो. ओके. ठीक आहे. आता तो का झोपतो याचं कारण आपल्याला शोधायचं. मुलांना मारायला अलाउड नाहीये. हं. ठीक आहे. मुलांना मारायचं नाहीच आहे. मग आता त्याला उठवून आपण किती वेळ उठवणार? हां, आता ह्याचं सोल्युशन शोधण्यासाठी पॅरेंट्स मीटिंग असते ज्यावेळेला, हां. त्यावेळेला त्याच्या पॅरेंट्सला मी भेटले. ठीक आहे. त्याच्या पॅरेंट्सला मी तो प्रॉब्लेम सांगितला, की हा मुलगा झोपतो. पहिल्या पिरियडपासून ते शाळा सुटेपर्यंत तो झोपतो. फक्त हं. टिफिन खायला उठतो. ओके. हां. ठीक आहे. त्याच्या आईचं आणि वडिलांचं दोघेही आले होते. त्यांचं म्हणणं असं आहे, की हा मुलगा रात्री झोपतो. आम्ही झोपल्यानंतर हा आमचा मोबाईल घेऊन बाहेर उठून हॉलमध्ये जाऊन बसतो. ओह! रात्रभर तो मोबाईल यूज करतो. ओह! मी शॉक झाली. तो मुलगा रात्रभर हॉलमध्ये मोबाईल घेऊन बसतो, तेव्हा तुम्ही काय करता? हं. तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट. मग बरोबर. तरी पण तुम्ही त्याला का नाही रोकत? हं. तो ऐकत नाही. ओह! मुलगा तुमचं ऐकत नाही. हं.
म्हणजे एक आठवा आपले दिवस, हां. की मी लहान असताना मी माझ्या आई-वडिलांचं किती ऐकत होते. आज आम्हाला ऐकायला मिळतंय शिक्षकांना, मुलं आमचं ऐकत नाहीत. हं. बरं त्या मुलावर काय परिणाम होतोय? तो लहान आहे. त्याला तुम्ही डायरेक्टली नाही सांगू शकत, की तू हे हं. चुकीचं करतोयस. त्याचं म्हणणं काय होणार आहे? तो काय विचार करणार आहे? माझे मम्मी-पप्पा मला काहीच बोलत नाहीत, बरोबर. म्हणजे मी चुकीचा नाही. नाही. पॅरेंट्स गाईडन्स इथे महत्त्वाचा आहे. हं. ठीक आहे. जर पॅरेंट्सचा गाईडन्स नसेल, जर टीचर गाईडन्स देतायत मुलांना, तर पॅरेंट्सनीही तो ॲक्सेप्ट करायला पाहिजे. हां. पण होतं काय माहिती आहे का? काही पॅरेंट्स असे असतात ना, की ते दुर्लक्ष करतात मुलांकडे ओके. आणि मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात. आता मुद्दा हा आहे, की मुलांचं मेडिटेशन आणि मुलं. हं. तर मी आता मुलांचा मेडिटेशन प्रोग्राम मी स्वतः घेते. ओके. ठीक आहे. तर मी मेडिटेशन प्रोग्राम सुरू केला, तर मी क्रायटेरिया काय ठेवला होता? 6 वर्षापासूनची पुढची मुलं. हां. ठीक आहे. तर माझ्याकडे एक 3.5 वर्षाचे पॅरेंट्स विचारतायत, हं. "टीचर माझ्या मुलालाही घ्या." ओके. मी म्हटलं, "3.5 वर्षाचं मूल काय मेडिटेशन करणार? हं. त्याला काय कळणार आहे मेडिटेशन म्हणजे बरोबर. काय करायचं?" हं. एक 6 वर्षाच्या मुलाला आपण सांगू शकतो, "श्वासावर लक्ष दे." बरोबर आहे. ठीक आहे. "नाही टीचर, तुम्ही घ्याच. तुम्ही जे घेणार ते चांगलंच घेणार." "ओके, ठीक आहे. तुम्ही बसवा त्याला. बघूया आपण तो किती वेळ बसतोय." हां. आणि तो 11 डेजचा प्रोग्राम होता माझा मेडिटेशनचा आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, सगळ्यांपेक्षा चांगलं मेडिटेशन त्या मुलाने केलं. पहिल्याच ओह! दिवशी. न हलता 15 मिनिटाचं मेडिटेशन मी पहिल्या दिवशी घेतलं. न हलता त्या मुलाने खूप चांगलं मेडिटेशन केलं. ओके. तेव्हा मला विश्वास झाला, येस, लहान मुलं मेडिटेशन खूप चांगलं करू शकतात. का? कारण हे मला माहिती आहे. शिक्षिका असल्यामुळे 7 वर्षापर्यंत जे मुलांना आपण शिकवतो, ते मुलं पुढे घेऊन जातात. करेक्ट. मग मला हे का माहिती नव्हतं, की मुलं मेडिटेशन करू शकतात? हं. आज मी अनुभव घेतला. ओके. म्हणून माझं काय म्हणणं आहे, तुम्ही लहानपणापासून मुलांना मेडिटेशन करायला शिकवा. बरं हे मेडिटेशन किती करायचं? 1 तास करायचं का? नाही. मेडिटेशन मोठी माणसंही मला विचारतात हां, हां. "मॅडम किती वेळ करायचं मेडिटेशन? कारण आमच्याकडे वेळ नाहीये." हां. ठीक आहे. कमीत कमी तुमचं किती वय आहे, तेवढी मिनिटं तरी मेडिटेशन करा. हां. ओके. सपोज 1 वर्षाचं मूल आहे, 1 मिनिट तरी करा. हं. 2 वर्षाचं मूल आहे, 2 मिनिटं तरी बसवा. जर तो 3.5 वर्षाचा मुलगा 15 मिनिटं बसतोय, हां. तर आपण 20 मिनिटं, अर्धा तास नाही बसू शकत का? बरं ते एक्सपेरिमेंट झाल्यानंतर एक माझ्या बाजूला 2 वर्षाची मुलगी राहते, ओके. जिला बोलताही नीट येत नाही. हां. म्हटलं चला हिच्यावर एक प्रयोग करून बघूया. हं. मी मांडी घातली. तिला म्हटलं, "मांडी घाल बाळा." तिनेही मांडी घातली. ठीक आहे. आणि आता तिला मी काय सांगू? श्वासावर लक्ष. हं. नाही कळणार. हं. 2 वर्षाची मुलगी आहे. चला हिच्या बाबतीत आपण थोडंसं चेंज करूया. हं. मांडी घातली. हात मी मांडीवर असे ठेवले. हं. तिने माझं ऑब्झर्वेशन केलं. तिनेही हात असे ठेवले. हं. मी डोळे बंद केले. तिनेही डोळे बंद केले. ओके. मी म्हटलं, "बोलायचं आता." ओम. हं. तिच्या बोबड्या भाषेत ती बोलते, ओम. ओके. म्हणजे आय कान्ट बिलीव्ह की येस करू शकतात. हं. कुठेतरी आपण कमी पडतोय. मुलांना पुढे घेऊन जायला पालक कमी पडतायत. हं. शिक्षक कमी पडतायत. आज मुलांमध्ये एवढं टॅलेंट आहे ना, जे आपल्यामध्ये कधीच नव्हतं. पण त्या हां. टॅलेंटला पुढे कसं काढायचं? आता मुलांचं मेडिटेशन जर म्हणाल, तर मुलांना सवय लावायलाच पाहिजे. कारण का? आज मुलं म्हणतो ना आपण, की मुलांना कळायला लागल्यानंतर हां. पॅरेंट्सचं काय असतं? एक पॅटर्न सुरू होतो. अभ्यास, हां. मार्क, कॉम्पिटिशन, ॲक्टिव्हिटीज. ह्याच्या मुलाला तेवढे पडले, तुला का नाही मार्क तेवढे पडले? हं. हे मी बघितलेलं आहे. बरोबर आहे. शाळेमध्ये असल्यामुळे हे मी बघितलेलं आहे. ठीक आहे. आता काय होतं 7 वर्षापर्यंत तो मुलगा व्यवस्थित चाललेला आहे. सगळं हं. अनुकरण छान केलेलं आहे त्याने. 7 वर्षाच्या नंतर त्याला स्ट्रेस यायला सुरुवात होते. मला ओह! एवढे मार्क मिळाले पाहिजेत. मला 1 मार्क कमी मिळाला. माझी आई काय बोलेल? माझे पप्पा काय बोलतील? हीच मुलं पुढे गेल्यानंतर पॅरेंट्सचं
ऐकत नाहीत. हो. त्याचे वाईट परिणाम पुढे गेल्यावर दिसतात. कधी? मुलं टीन एजमध्ये गेल्यानंतर. ओके. पॅरेंट्स काय करतात? आम्ही फीज भरतो. हां. आम्ही ट्युशनची फी भरतो. आम्ही शाळेची फी भरतो. आम्ही मुलांना चांगले संस्कार देतो. तुम्ही काय चांगले संस्कार देता? हं. मुलांना ट्युशनला पाठवलं हे संस्कार आहेत. मुलांना तुम्ही सांगता, "अभ्यास कर, तुला एवढे मार्क मिळालेच पाहिजेत." हां. हा स्ट्रेस तुम्ही मुलांना देताय. बरोबर. हे सांगायला पाहिजे. मी नाही म्हणतच नाहीये. आज प्रत्येक पालकाला वाटतं आपल्या मुलाने प्रोग्रेस केला पाहिजे. हं. सांगायला पाहिजे. पण त्याचा कोणता तरी वे आहे. हां. त्याचा मार्ग वेगळा असला पाहिजे. हे आपल्याला समजत नाही. बरं ह्याचं पुढे जाऊन होतं काय? हं. पॅरेंट्स सारखे बोलत असल्यामुळे मुलांचं काय होतं? फीलिंग्स सप्रेस करतात मुलं. हो. का? मुलं पालकांना उलट बोलू शकत नाहीत. हां. संस्कार आमच्या घरी शिकवलंय, आई-वडिलांना उलट बोलायचं नाही. चांगले संस्कार आहेत. हं. पण तुम्ही त्या मुलाला जवळ घेऊन त्याचं मत कधी विचारलंय? हां. त्या मुलाचे फीलिंग विचारले? तो मुलगा रडायला लागल्यावर तोंडातून आवाज नाही आला पाहिजे. हं. तो मुलगा गप्प राहील. पण त्याच्या फीलिंगचं काय आतमध्ये? हं. त्याला तुम्ही का नाही विचारत, "काय प्रॉब्लेम आहे मला सांग. मी सोडवतो तुझा प्रॉब्लेम. मी सोडवते तुझा प्रॉब्लेम. मी मदत करेन." ह्याच्यामुळे होतं काय? हे जे फीलिंग्ज आहेत, हे इमोशन्स आहेत, हे मुलं लहानपणापासून सप्रेस करून ठेवतात. हं. आता सप्रेस केल्यानंतर पुढे होतं काय? ही मुलं 8वी ला गेल्यानंतर अजून जास्त प्रेशर. हो. 10वी बेस 8वी आहे, करेक्ट. 9वी आहे. तू अभ्यास कर. तू ड्रॉइंग काढतोयस? अरे अभ्यास हं. कर. तू म्युझिक ऐकतोयस? अरे अभ्यास कर. कुठे चालला? खेळायला? अरे अभ्यास कर. हं. त्या मुलालाही त्याच पॅटर्नमध्ये गेल्यामुळे काय होतं? मला अभ्यास करायचा आहे. हं. मला अभ्यास करायचा आहे. मला अभ्यास करायचा आहे. सायन्स, मॅथ्स ह्यासारख्या विषयांची भीती मुलांच्या मनात बसते. आता ह्या मुलांचं पुढे गेल्यानंतर काय होतं, की सतत चिंता, सतत हां. काळजी. 10वी ला गेल्यानंतर 10वी-12वीच्या मुलांचं मी एक ऑब्झर्व्ह केलं, की काय होतं हे ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, भीती, स्पेसिफिक सब्जेक्टची भीती, आई-वडिलांच्या अपेक्षांची भीती, हं. नातेवाईक काय म्हणतील, ह्या सगळ्यांची भीती, हे सगळं घेऊन त्या मुलाचा अभ्यासात मन लागणार आहे का? हां. नाही. नाही. बरं ह्याच्या पुढचा पॉइंट बघूया आपण. मेंटल हेल्थ. कॉर्टिसॉल रिलीज होतोय. हां. सतत प्रेशर. कॉर्टिसॉल त्याचं काम करतोय. हे बॉडीला काम करायचं सांगायला हं. लागत नाही. नॅचरली कॉर्टिसॉल रिलीज होतोय. कॉर्टिसॉल रिलीज झाल्यानंतर आपल्या ब्रेनला मेसेज मिळतो. एक मेसेज मिळतो, फाईट ऑर फ्लाइट. ओके. ठीक आहे. आता ह्याचं मी एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगते. फाईट ऑर फ्लाइट मोड काय आहे? समजा आपण रस्त्याने चाललोय. हं. रस्त्याने चाललेलं असताना समोर एखादा वाघ आला. हं. वाघ आल्यानंतर काय होणार आहे? भीती वाटणार आहे आपल्याला, बरोबर. टेन्शन येणार आहे, हं. स्ट्रेस येणार आहे, ताण येणार आहे. आता मी काय करू? आणि आपली बॉडी एक म्हणतो ना आपण की मेडिकल सायन्स म्हणा किंवा काय याच्याही पलीकडे आहे. एवढे फटाफट मेसेजेस हं. की ब्रेनने हार्टला मेसेज दिला, हार्टने ब्रेनला म्हणजे एवढं फटाफट हं. मेसेजेस. वाघ समोर आल्यानंतर तुमचा कॉर्टिसॉल रिलीज होतो. कॉर्टिसॉल रिलीज झाल्यानंतर तुमच्या ब्रेनला मेसेज मिळतो, फाईट ऑर फ्लाइट. ओके. ठीक आहे. हे नेहमी होतं. कॉर्टिसॉल रिलीज झाल्यानंतर हे मेसेज ब्रेनला जातात. हं. फाईट कर, फाईट कर त्याच्यासोबत किंवा फ्लाइट, पळून हं. जा. पळून जा. ठीक आहे. ह्या दोघांमधला आपल्याला एक ऑप्शन लगेच निवडायचं असतं. वाघ आलाय म्हटल्यानंतर त्याच्याशी आपण फाईट करू शकत नाही. ऑब्व्हियसली आपण तिथून पळून जाणार. बरोबर. हा स्ट्रेस, इट इज अ गुड स्ट्रेस. हा ओके. चांगला स्ट्रेस आहे. का? ह्या स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल रिलीज झालं. तुम्हाला ऑप्शन दिले 2 करेक्ट. फाईट ऑर फ्लाइट म्हणून तुम्ही पळून गेलात. हं. जर तुम्ही म्हणत असाल स्ट्रेस यायलाच नाही पाहिजे. जर आत्ता स्ट्रेस आला नसता तर काय झालं असतं? हां. वाघ समोर असताना जर तुम्हाला स्ट्रेस नसता आला, तर काय झालं असतं? हां. हा गुड स्ट्रेस आहे. ठीक आहे. आता आपल्या बाबतीत म्हणूया किंवा मुलांच्या बाबतीत म्हणूया, बोर्डाच्या परीक्षेच्या बाबतीत हं. म्हणूया, की मुलं सतत तणावाखाली आहेत. सतत स्ट्रेस आहे, कसला तरी स्ट्रेस आहे. शाळेत गेल्यानंतर मॅथ्स आहे, सायन्स आहे, एखाद्या हल्ली इंग्लिश मीडियमच्या मुलांना मराठीचा स्ट्रेस आहे. हां. मराठी येत नाही. करेक्ट. ठीक आहे. तर कोणता ना कोणता स्ट्रेस मुलांच्या डोक्यात चालू आहे. आता होतं काय? कॉर्टिसॉल रिलीज होतोय, तो थांबतच नाहीये.
वाघ तुमच्या समोर आहे, डोक्यात आहे. हां. इथे वाघ आहे आता आणि तो जातच नाहीये. त्याच्यामुळे होतंय काय, फाईट ऑर फ्लाइट मोडमध्येच आपण आहोत. हां. कंटिन्यू अलर्ट मोड याला म्हणतात अलर्ट मोड. ओके. बरं, हा अलर्ट मोड असा आहे, ना फाईट करू शकत, ना फ्लाइट करू शकत. हं. काहीच करू शकत नाहीये. त्याच्यामुळे ते सप्रेस करणं एवढंच आपल्या हातात राहतं. हां. आणि त्याचे परिणाम पुढे आपल्याला दिसायला लागतात. जसं मुलांना व्यक्त होण्यासाठी काहीतरी आधाराची गरज असते. बरोबर. याच्यामुळे वाईट संगत हां. मुलांना लागू शकते. वाईट सवयी मुलांना लागू शकतात. हं. काय असतं, की मुलांना वाटतं, हा माझा मित्र किंवा ही माझी मैत्रीण माझं ऐकून घेते. माझ्या हां. भावना हिच्यापर्यंत पोहोचतायत. म्हणजे ही व्यक्ती सांगते ते माझ्या चांगल्यासाठी आहे. करेक्ट. चल पी ना, एक सिगारेट पी, सगळा स्ट्रेस निघून जाईल. हां. आपल्याला हे पटतं. का पटतं? कारण त्यावेळी त्याचे आई-वडील त्याच्याशी पटवून घेत नसतात. हां. त्याचे फिलिंग्ज समजून घेणारं त्यावेळी कोणीच नसतं त्याच्याजवळ. बरोबर. मग त्याच्या मित्राने किंवा मैत्रिणीने हात दिल्यानंतर ऑब्व्हियसली तो तेच करणार. हं. मध्ये एक न्यूज आली होती. 10वीच्या शेवटचा पेपर होता. आत्ताचीच घटना असेल ही. हं. 10वीच्या शेवटच्या पेपरला एक्झाम सेंटरमध्ये मुलांच्या बॅग चेक केल्या जातात. ठीक आहे. ओके. का? कारण तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण मी शाळेत असल्यामुळे मला माहिती आहे की लास्ट पेपर असेल ना, त्या दिवशी मुलं काय करतात माहिती आहे? तोडफोड करतात शाळेची. ओह! लाईट फोडणं, पंखा तोडणं किंवा बटणं तोडणं. का? एन्जॉयमेंट. शेवटचा ओह! पेपर झालाय ना, आता आम्ही फ्री आहोत. ओके. ठीक आहे. तर मी नाव नाही सांगणार ते कुठे झालंय प्रकरण. बट त्या ठिकाणी जेव्हा मुलांच्या बॅग चेक केल्या गेल्या, त्यावेळी मुलांच्या बॅगेमध्ये नवीन साडी, ओह! सुरी, काहींच्या बॅगेमध्ये सुरी होती. ओके. काहींच्या बॅगेमध्ये म्हणजे मला आता बोलायलाही लाज वाटते, अशा वस्तू होत्या. ओके. 10वीच्या मुलांच्या बॅगेमध्ये ह्या वस्तू का? एन्जॉयमेंट. ओह! शेवटच्या पेपरची एन्जॉयमेंट. हा कन्सेप्ट आला कुठून तुमच्या हं. डोक्यात? की एन्जॉयमेंट फक्त हेच असतं. हं. एन्जॉयमेंट म्हणजे सुरी घेऊन फिरणं, तलवारीने केक कापणं, हां. हे एन्जॉयमेंट आहे. ही विकृती आहे. हो. हीच विकृती पुढे जाते. ह्या लेव्हलला काय होतं माहिती आहे? मुलं आई-वडिलांचं ऐकणं बंद करतात. बरोबर. कारण मुलं एक पाण्याचा घडा असतो. हां. तो पूर्ण भरला. पूर्ण भरल्यानंतर काय होणार आहे? पाणी बाहेर येणार आहे बरोबर. त्याच्यातून. सेम मुलांच्या बाबतीत ते होतं. इमोशन्सनी भरल्यानंतर, स्ट्रेसनी भरल्यानंतर ते कुठेतरी बाहेर येतं. हां. मुलं आई-वडिलांचं ऐकत नाहीत. मुलं वाईट संगतीला लागतात, वाईट सवयीला लागतात. विकृती जन्म घेते आणि ही विकृती स्वतःला आणि समाजाला त्रास देते. हां. जसं आपण बघतो, आज लहान मुलांवर होणारे अत्याचार हं. कशामुळे होत आहेत? याला जबाबदार कोण आहे? ही विकृती समाजामध्ये का आहे? तर हे लहानपणापासून आपण म्हणतो आपण संस्कार केले. मग हे असं का झालं? बरोबर. कोणत्या आई-वडिलांना वाटेल, की माझा मुलगा रेपिस्ट व्हावा? हं. कोणत्या आई-वडिलांना वाटेल, की माझ्या मुलीने आउट ऑफ वे जाऊन करियर करावं? हं. नाही, कोणालाही वाटणार नाही. कारण त्या आई-वडिलांनी त्या मुलांवर तसे संस्कार केलेले असतात. हां. मग तुम्ही कुठे कमी पडलात? तुम्ही कुठेतरी कमी पडलात, हे तुम्हाला मान्य करायला पाहिजे. हां. तुम्ही त्या मुलांची निर्णय घेण्याची क्षमता वाढवली नाही. हो. तुम्ही त्या मुलांना चांगलं काय आणि वाईट काय हे शिकवलं नाही. हं. तुम्ही त्या मुलांना तुमच्या चर्चांमध्ये कधी सहभागी केलात? हं. घरात घेतले जाणारे निर्णय असतात. जे आपण निर्णय घरामध्ये घेतो, हां. त्याच्यामध्ये तुम्ही कधी मुलांना सहभागी करून घेतलात? तुला काय कळतंय? तू आतमध्ये जा. हां. या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या मुलांच्या मनावर परिणाम करतात. आज मुलं जर फेल झाली, तर मुलं काय करतात? डायरेक्ट सुसाईड. करेक्ट आहे. का करतात? का मुलांना अपयशाला कसं सामोरं हां. जायचं नाही हे शिकवलं? अपयशाला फेस करायचं कसं? हे का नाही शिकवलं गेलं हं. मुलांना?
हे काम कोणाचं आहे? आपलंच आहे ना. बरोबर. समाजाचं काम आहे हे. मग हे कसं करायचं? तुम्ही मुलांना जसा अभ्यास घ्यायला बसवता, हं, तसं मॅडम आम्ही मुलांना घेऊन सगळ्या गोष्टी शिकवत बसू का? हं. हे नाही करायचं, ते नाही करायचं, ते नाही करायचं. नाही. मी सांगते ना, सोपा मार्ग देते. मेडिटेशनला बसवा ना मुलांना हं. लहानपणापासून. जो कचरा आपल्याला लहानपणी मेडिटेशन म्हणजे काय माहिती होतं का? नाही, नाही. नाही माहिती होतं. मला नव्हतं माहिती मेडिटेशन काय आहे. हं. ठीक आहे. जेव्हा मी मेडिटेशनला घेतलं, तेव्हापासून माझ्या लाईफमध्ये, माझ्या मेंटॅलिटीमध्ये, माझ्या स्वभावामध्ये मी चेंज बघितला. ओह! ठीक आहे. आता काय होतं, हा जो कचरा सगळा आपण भरलेला आहे. कसला कचरा? ओव्हर थिंकिंग, हं. चिंता, काळजी, भीती, अहंकार जे पण आहे. बरोबर. तो कचरा आपण किती वर्षापासून भरून ठेवलाय. हं. तो निघायला वेळ तर लागेलच. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे मेडिटेशनची तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार आहे, तो कचरा हळू-हळू निघणार आहे. आता हं. मुलांच्या बाबतीत, जर तुम्हाला वाटतंय, जो कचरा मी माझ्यासोबत कॅरी करतेय, हं. एवढ्या वर्षापासून, तो तुमच्या मुलांच्या बाबतीत नाही झाला पाहिजे. हं. तो कचरा तुमच्या मुलाने कॅरी नाही करायला पाहिजे. तर कचरा त्याच्यामध्ये येणारच नाही, हां. असं काहीतरी करा. मेडिटेशनला सुरुवात तर करा. हां. मेडिटेशन केल्यामुळे काय होतं, तुमचे हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. हं. जसं ऑक्सिटोसिन आहे, डोपामाइन आहे, हं. सेरोटोनिन आहे. हे हार्मोन्स रिलीज होतात. हे हार्मोन्स रिलीज झाल्यानंतर काय होतं, आपले जे बॉडीचे ब्लॉक्स आहेत, ते निघून जायला मदत होते. सेकंड थिंग मी सांगितलं कॉस्मिक एनर्जी. कॉस्मिक एनर्जी आल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये खूप फरक पडतो. आपला अमिगडाला जो असतो ब्रेनमध्ये, तो ॲक्टिव्हेट होतो. ओके. ठीक आहे. हे सगळे फरक पडतात आणि ऑब्व्हियसली याचा परिणाम आपल्या मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थवरती होतो. ओके. मी 11 दिवसाचा प्रोग्राम मेडिटेशनचा घेतला होता. हं. त्याच्यानंतर मला आलेले रिझल्ट एवढे चांगले होते ना, की म्हणजे पॅरेंट्सनी सांगितलं, की माझ्या मुलाचा मोबाईल घेणं कमी झालंय. ओह! किंवा आता आपण बघतो, की काही जणांच्या घरात आजी-आजोबा असतात. हां. पॅरेंट्स वर्किंग असतात. मुलं काही आजी-आजोबांना ऐकत नाहीत. बरोबर. कधी-कधी त्यांना उलट बोलतात. हं. याचं कारण पण आजी-आजोबाच असतात बरं का. ओके. लाड, हां. बोलू दे चालेल. ठीक आहे. मी माझ्या मेडिटेशन प्रोग्रामच्या नंतर एक मला रिव्ह्यू आला, की हं. माझी मुलगी जी आजीला उलट बोलायची, ती आता उलट बोलत नाही. ओह! सुरुवात चांगली आहे ना? करेक्ट. सुरुवात चांगली आहे. मग का नाही तुम्ही हे करत आहेत? हं. मेडिटेशन करणं म्हणजे काय आहे? एक मेडिटेशनची म्युझिक लावा आणि त्या मुलाला मेडिटेशनला बसवा. हं. सोबत तुम्ही बसा 10 मिनिटं त्याच्यासोबत. "चल तू कर, मीही करते." म्युझिक लावा. मेडिटेशनच्या YouTubeवर एवढ्या म्युझिक आहेत मेडिटेशनच्या. काय असतं सुरुवातीला विदाऊट म्युझिक मेडिटेशन जमत नाही प्रत्येकाला. हां. सो मेडिटेशनची म्युझिक लावून जर तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित केलं, तर मेडिटेशन खूप चांगल्या प्रकारे होतं. ओके. आणि म्हणून मुलांना सवय लावताना ही अशीच लावायची आहे लहानपणापासून. बरं ओके. आत्ता मला त्यांचे रिव्ह्यू असे आहेत, परत कधी सुरू करणार आहेत तुम्ही? ओह! सो मी स्वतः हे अनुभव घेतलेला आहे हां. आणि आणि म्हणून मला हे सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. ओके. ज्यांच्या घरामध्ये अगदी 3.5-4 वर्षाची मुलं असतील, बसवा मेडिटेशनला. करू ओके. द्या त्यांना 5 मिनिटं का होईना 5 मिनिटं. ओके. त्याच्यानंतर वेळ वाढवत नाही. 7 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटं आणि मग ओके. फरक बघा त्यांच्यामध्ये. आज मुलं स्टेजवर बोलायला घाबरतात. हं. टीचरने काही विचारलं तर मुलं आधीच घाबरतात. हां. बरं आजकालच्या मुलांमध्ये एक प्रॉब्लेम जास्त दिसून येतो. हं. खोटं बोलणं. ओके. टीचरने विचारलं ना, "होमवर्क का नाही केला?" "ते काल जरा बाहेर गेलेलो ना फिरायला, ओह! म्हणून हां. होमवर्क नाही केला." पॅरेंट्सला भेटल्यावर समजतं, की त्याला मी सांगत होते होमवर्क कर, पण त्याने केलाच नाही. हं. खोटं बोलणं. काय आहे, हे जे फाईट ऑर फ्लाइट मोड आहे ना, हं. हा नेहमी मुलांच्या डोक्यात असतो. वाचण्यासाठी मला काय करायचंय? हां. टीचरपासून वाचण्यासाठी खोटं बोलायचंय? ठीक आहे, मी बोलतो. ओके. दुसरा माझ्या पुढे जातोय, मग त्याच्या अगेन्स्ट मी काय करू शकतो? हे विचारचक्र चालू हं. होतं. पॅरेंट्सला हँडल करताना काय करायचंय? आईशी बोलताना, वडिलांशी बोलताना, वडिलांना मुलं घाबरतात. हं. समजा काही पाहिजे आहे, तर आईला सांगतात, "आई तू पप्पांना सांग ना." हं. का हे बॉन्डिंग नाहीये? पप्पांमध्ये आणि मुलांमध्ये हे बॉन्डिंग का नाहीये? की डायरेक्ट बरोबर. जाऊन मुलं का नाही बोलू शकत आहेत?
सो ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या मुलं मोठी झाल्यावर आपल्या निदर्शनाला येतात. त्याच्या आधी आपल्याला नाही समजत. हां, जेव्हा ती मुलं त्यांच्या ॲक्शन्स दाखवायला सुरुवात करतात, मग त्या ॲक्शन्स चांगल्या असतील किंवा वाईट असतील. हां. आणि तेव्हा आपल्याला समजतं, की मी केलेले संस्कार काय होते. करेक्ट. त्याच्यामुळे माझा लास्ट पॉइंट हाच असेल, की मुलांना मेडिटेशन मस्ट आहे, करायलाच पाहिजे. सो आता इतका वेळ झाला आपण मेडिटेशनबद्दल चर्चा करतोय. ते का गरजेचं आहे हे सांगतोच आहे. पण अगेन मला थोडक्यात हवंय पॉइंटर्समध्ये, की मेडिटेशनचे फायदे काय आहेत? तुम्ही सतत ओव्हर थिंकिंग फेस करताय, सतत स्ट्रेसमध्ये असतायत, सतत चिंता, काळजी, राग प्रचंड प्रमाणात येतोय. हं. मग ह्याच्यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे मेडिटेशन. ओके. आता हे मेडिटेशनमुळे होतं काय, तर तुमचं ओव्हर थिंकिंग खूप प्रमाणात कमी व्हायला सुरुवात होते आणि काही काळानंतर ते जातं. ओके. स्ट्रेस कमी होतो, तुमचा बीपी नॉर्मल राहतो, थकवा कमी येतो. हे ओके. सगळं मेडिटेशनमुळे होतं. त्याच्यानंतर ओके. आपल्याला जे निर्णय घेण्याची क्षमता नसते, ती निर्णय घेण्याची क्षमता मेडिटेशनमुळे येते. ओके. मेडिटेशनमुळे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं. मेडिटेशनमुळे आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये राहतो आणि ओके. म्हणूनच मेडिटेशन हे खूप महत्त्वाचं आहे. मेडिटेशनमुळे स्पिरिच्युअली कशी ग्रोथ होते, हां. तर मेडिटेशन जसं-जसं तुम्ही वाढवत न्याल, तसं-तसं तुम्हाला हळू तुमची पास्ट लाईफ दिसायला लागते. ओके. जर तुम्हाला आत्ताच्या लाईफमध्ये एखादा प्रॉब्लेम असेल, हं. तर त्याचं सोल्युशन तुम्हाला पास्ट लाईफमध्ये मिळू शकतं आणि हे मेडिटेशनमध्ये बसल्यावरती होतं. ओके. त्याच्यानंतर आपले स्पिरिट गाईड्स, हं. आपले एंजल्स, आपले मास्टर्स हे सगळे कोण आहेत, हे आपल्याला मेडिटेशनमध्ये दिसायला लागतं. ओके. ते आपल्याला कसे मदत करतायत किंवा त्यांची मदतही आपल्याला मागता हं. येते. ही सगळी स्पिरिच्युअल ग्रोथ आपल्याला मेडिटेशनमुळे होते. तर तुम्ही मुलांबद्दल छान एक्सप्लेन केलं. पण सध्या आपण बघतो, की स्ट्रेस मॅनेजमेंट हा जो एक पार्ट आहे, तो लोकांना जमतच नाहीये. मग यासाठी मेडिटेशन कशी मदत करू शकतं? आता स्ट्रेस मॅनेजमेंट मी 10वी-12वीच्या मुलांसाठी एक प्रोग्राम तयार केलेला आहे ऑलरेडी. ओके. सो त्याच्यावर माझं काम चालू आहे. हं. ठीक आहे. स्ट्रेस मॅनेज करायचा, कंट्रोल करणं नाही. ओके. स्ट्रेस मॅनेज करावा लागेल. स्ट्रेस मॅनेज करायचा म्हणजे नक्की काय करायचं? हं. तर मी माझ्या हिशोबाने ज्या मॉडॅलिटीज मी शिकलेली आहे, हं. त्या मॉडॅलिटीज यूज करून मुलांना स्ट्रेस मॅनेजमेंट शिकवण्याचा ठरवलंय. ओके. जसं की त्या प्रोग्रामचं नाव आहे विहारम. ओके. विहारम VIHARM विहारम. आता ओके. हे विहारममध्ये नक्की काय स्पेशल आहे? हां. व्ही म्हणजे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशनमध्ये मी शिकवते मुलांना व्हिज्युअलाइज करायला. काय ओके. व्हिज्युअलाइज करायचंय? एक्झाम हॉल व्हिज्युअलाइज करा. ओह! तुम्ही पेपर लिहिताय, शांतपणे पेपर लिहिताय, हे व्हिज्युअलाइज करा. ओके. हे व्हिज्युअलाइज केल्यामुळे काय होतं? मुलांचा स्ट्रेस कमी होतो. हं. मुलांचा फिअर कमी होतो, मुलांची भीती कमी होते. हे व्हिज्युअलायझेशन आहे. दुसरं आहे आय. ओके. व्ही-आय. आय म्हणजे काय? इंटेन्शन. हं. आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये बघतो, इंटेन्शन खूप महत्त्वाचं असतं. करेक्ट आहे. क्लॅरिटी. बरोबर आहे. जोपर्यंत तुम्हाला काय पाहिजे, ते इंटेन्शन तुम्ही त्याच्यामध्ये टाकत नाही, हां. तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. नाही. करेक्ट. सो तुम्हाला काय पाहिजे? सक्सेस स्कोअर काय आहे तुमचा? 90% पाहिजेत. हं. टाका इंटेन्शन. हां. लिहून ठेवा. बोर्डवर किंवा भिंतीवर, पेपरवर लिहा. हं. 90% आणि रोज बघा. दॅट इज द इंटेन्शन. ओके. हे इंटेन्शन टाकायचं मी मुलांना शिकवते. हं. त्याच्यानंतर आहे एच. एच म्हणजे हीलिंग. ओके. स्ट्रेससाठी हीलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्याच्यामध्ये मी EFT हीलिंग करते, होपोनोपोनो हीलिंग करते ओके. आणि मेडिटेशनही करते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ए. ए म्हणजे ॲक्शन्स. ओके. तुम्ही सगळं करताय, हं. पण तुम्ही ॲक्शनच घेत नाहीये. हां. मी मेडिटेशन करतोय, मी व्हिज्युअलायझेशन करतोय, मी इंटेन्शन टाकतोय, पण मी अभ्यास करणार नाही. हां. काहीच होऊ शकत नाही. ॲक्शन्स मस्ट आहेत. ॲक्शन तुम्हाला घ्यायलाच लागणार. या ॲक्शन्स कशा घ्यायच्या, हं. किती प्रमाणात, कुठे-कुठे घ्यायच्या, हे मी मुलांना शिकवते. ओके. त्याच्यानंतर आहे आर. आर म्हणजे रीडिंग, ओके. वाचन. मराठीत एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल. हं.
करेक्ट. मुलांना आत्तापासून सवय लागायला पाहिजे वाचण्याची. हं. तुम्ही आज बघाल ना, मुलांना सवय नाही आहे पुस्तकं वाचण्याची. बरोबर. पुस्तकं म्हणजे काय? अभ्यासाची पुस्तकं नाही, ती तुम्हाला वाचायची ते वाचायचे. एनी हां. हाऊ वाचायची आहेत. करेक्ट. दुसरी पुस्तकं वाचा. मी मुलांना ती पुस्तकं रिफर करणार आहे, रीडिंगचं महत्त्व सांगणार आहे. जसं मी एक पुस्तक आत्ता आपल्या व्ह्युअर्ससाठी सांगते, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. हां. तुमच्या मनाची शक्ती तुम्ही स्वतः ओळखा. ओके. सो हे पुस्तक आलं. सर जो डिस्पेन्झा आहेत, हं. त्यांची पुस्तकं आहेत. द प्लसिबो इफेक्ट हं. खूप छान पुस्तक आहे. तुम्हाला कर्मसिद्धांत समजून घ्यायचा आहे, कर्मसिद्धांत पुस्तक वाचा. ओके. तुम्हाला स्पिरिच्युअलिटी समजून घ्यायची आहे, तुम्हाला मेडिटेशन समजून घ्यायचं आहे, तुम्ही द ऑटोबायोग्राफी ऑफ योगी वाचा. ओके. ही पुस्तकं आम्हाला वेळ नाही, आमची मुलं बोर्डाच्या परीक्षेला बसली आहेत. हं. मी म्हणत नाही 1 तास वाचा, 5 पानं वाचू शकता ना हां. दिवसातून. करेक्ट. 5 पानं वाचा, पण रीडिंगची सवय लावा. हं. तुमचं नॉलेज आपोआप वाढत जाणार आहे वाचनामुळे. करेक्ट. नंतर लास्ट वन आहे एम. ऑब्व्हियसली एम मीन्स मेडिटेशन. हं. मेडिटेशन इज द बेस्ट. हा पूर्ण विहारम जो प्रोग्राम आहे, हं. हा मी मुलांच्या स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी ठेवलेला आहे आणि ओके. त्याच्यावर मी काम करते. किंवा हा जो क्लास म्हणा, हा एक्झॅक्टली ऑनलाईन होतो, ऑफलाईन होतो, हां, कसा आता होतो? हे जे क्लास आहे, हे ऑफलाईनही असणार आहेत आणि ऑनलाईनही असणार आहेत. ओके. हीलिंग सेशनसुद्धा ऑफलाईनही असणार आहेत आणि ऑनलाईनही असणार आहेत. ओके, सो ओके. माझं एवढंच आहे, की कोणाला डिस्कम्फर्ट नाही झाला पाहिजे, हं. की मॅडम आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये, तर आम्ही काय करायचं? ओके, ओके. सो त्याच्या एकतर मी आधी हा विचार केलेला, की फक्त ऑफलाईन घेणार. हं. का? तर मला मुलांना मोबाईल ॲडिक्शन नाही लावायचं. हां. माझा मेन मोटो तो आहे, की मुलांना करेक्ट. मोबाईलपासून दूर ठेवायचा आहे. नंतर मी हा विचार करते, की जर मुलं माझ्या सेशनसाठी जर फक्त मोबाईल यूज करतायत हं. आणि त्यांना त्याच्यापेक्षा जास्त काही शिकायला मिळतंय, हो. तर काय हरकत आहे? करेक्ट. एरवी तुम्ही नाही म्हणालात तरी 15-20 मिनिटं मुलं मोबाईल घेऊन बसतातच. बरोबर आहे. करेक्ट. सो त्यांची गैरसोय व्हायला नको म्हणून मी ऑनलाईन सेशनही चालू करते. तुम्हाला जर हा क्लास जॉइन करायचा आहे, तुमच्या मुलासाठी हा क्लास जॉइन करायचा आहे, तर आता स्क्रीनवरती नंबर दिसतोय. तुम्ही फोन करा किंवा WhatsAppला मेसेज करा. मॅडम नक्कीच तुमच्याशी कनेक्ट करतील आणि अर्थात जी लोकं विरार या ठिकाणी राहतायत, त्यांना हा क्लास ऑफलाईन करता येऊ शकतो. सो त्यासाठीही तुम्ही इन्क्वायरी करू शकता. सो आता मॅडम थांबूयात. खूप छान तुम्ही आता मार्गदर्शन केले. तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. थँक यू सो मच. येस. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.